नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी व पालक आता येणाऱ्या काळामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने वेगवेगळे डॉक्युमेंट्स जमा करण्याच्या संदर्भात तयारी करीत आहेत. परंतु एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो तो म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आणि हे सर्टिफिकेट नेमकं केव्हा घ्यायचं, कुठून घ्यायचं, त्याचा फॉर्मॅट काय असेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांचे आपल्यापर्यंत वारंवार येतात. तर सर्व पालकांना एक सोय व्हावी म्हणून आपण हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पोस्ट करतोय. आणि आपल्याला समोर दिसत असेल की अनेक्झर एच नावाचा हा मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट आहे. हा महाराष्ट्र सीटी सेलद्वारे जे ब्राउचर पब्लिश केलं जातं किंवा NTA कडनं जे एक ऑफिशियल ब्राउचर सुरुवातीला पब्लिश केलं जातं, त्या ठिकाणी हा फॉर्मॅट आपल्याला दिलेला दिसतो. तर या फॉर्मॅटमध्ये नेमक्या काय गोष्टी असतात ते पहिले आपण समजून घेऊया. नंतर हे सर्टिफिकेट आपल्याला कुठून घ्यायचं असतं ते आपण समजून घेऊया. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला दिसेल अनेक्झर एच म्हणून हे फॉर्मॅट असतो मेडिकल फिटनेसचा. त्यानंतर इथं खाली एक महत्वाच्या 3 लाईन दिलेल्या आहे. हे काय आहे नेमकं हे पण तुम्हाला मी समजून सांगतो. अ कॅन्डिडेट मस्ट be medically fit to undergo the professional course applied for the medical fitness must be certified by a registered medical practitioner in the prescribed pro forma as given below on a letterhead or on this format with original seal and signature. तो म्हटलं असं आहे की हा जो फॉर्मॅट आहे हा त्या डॉक्टरांच्या लेटर पॅडवर आपण द्यावा. अदरवाईज याच फॉर्मॅटची प्रिंट घेऊन त्यावर त्या डॉक्टरचं पूर्ण नाव, त्याचा सील म्हणजे स्टॅम्प वगैरे, सिग्नेचर आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, या 3 गोष्टी ज्या आहेत आपल्याला या फॉर्मॅटवर डॉक्टरांच्या आवश्यक असतात. आता बघा, इथे दिलेलं आहे सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस आणि खाली दिलेलं आहे दिस इज टू सर्टिफाय दॅट आय हॅव कंडक्टेड क्लिनिकल एक्झामिनेशन ऑफ, जे काय असेल विद्यार्थ्याचं नाव, आणि खाली हे सगळे डिटेल्स तो बघून घेणार. त्याच्यात दिलंय ही शी हॅज नॉट गिवन एनी पर्सनल हिस्ट्री ऑफ एनी डिसीज रिकॅप्सिंग capacitating him her to undergo the professional course. Also, on clinical examination, it has been found that he she is medically fit to undergo the professional course. थोडक्यात काय, तर जर हा हा विद्यार्थ्याचं मी प्रॉपर चेकिंग केलेलं आहे आणि मेडिकली हा फिट आहे आणि मेडिकली याला ऍडमिशन घ्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये, अशा पद्धतीचं ही गाईडलाईन आहे. नंतर खाली absence of any incapacitating and or progressive systematic disease disorder condition. हे absence म्हणजे याला काही राईट करायचं काही नाही, absence आहे म्हणजे हे सगळ्याला काहीच करायचं नसतं. इन केस ऑफ काही ऍडिशनल विषय असेल तर तो या ठिकाणी जे येतं ते मेन्शन करू शकतात. त्यानंतर इथं त्यांची सिग्नेचर आहे त्या डॉक्टरांची, इथं त्यांचं नाव असेल, इथं रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि खाली या ठिकाणी जे येतं स्टॅम्प असेल आणि या ठिकाणी त्यांचा ऍड्रेस वगैरे, डेट वगैरे या ठिकाणी ते मेन्शन करतात. तो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हा ऑफिशियल फॉर्मॅट आहे. बरेच पालक विद्यार्थी कुठेतरी शासकीय ऑफिसला जातात, हॉस्पिटलला जातात, त्यांच्याकडून लिहून आणतात की हा विद्यार्थी मेडिकली फिट आहे. परंतु अशा कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट या प्रवेश प्रक्रियेला चालत नाहीत. जो नियमाप्रमाणे घालून घालून दिलेला जो फॉर्मॅट आहे तो म्हणजे अनेक्झर एच, आणि अनेक्झर एच वरच हे सगळे डिटेल आहेत. आणि याप्रमाणे जे येते हे आपण एक तर लेटर पॅडवर या फॉर्मॅटची प्रिंट काढून मग साईन वगैरे घ्या. अदरवाईज याचीच प्रिंट काढून याच्यावर सुद्धा तुम्ही साईन आणि त्याचा स्टॅम्प वगैरे आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि बाकी डिटेल घेतले तरी चालतात. आता दुसरा प्रश्न आहे की हे सर्टिफिकेट कुठल्या कुठल्या कोर्सेसला लागतं. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला MBBS ऍडमिशन, BAMS ऍडमिशन, BDS ऍडमिशन, BUMS ऍडमिशन, BHMS ऍडमिशन आणि फिजिओथेरपी या सगळ्या 6 कोर्सेसला हे सर्टिफिकेट महाराष्ट्र सीटी सेलच्या वतीनं जी प्रक्रिया राबवली जाते त्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये हे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागतं. परंतु आता बऱ्याचदा आमच्याकडे काय काही कॉमन लिस्ट असतात डॉक्युमेंटच्या, त्याच्यात इंजिनिअरिंगच्या मुलांनाही प्रश्न पडतो आम्हाला हे सर्टिफिकेट लागतं का, तर नाही, इंजिनिअरिंगच्या मुलांना फिटनेस सर्टिफिकेट ऍडमिशनसाठी लागत नाही. बरं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे सर्टिफिकेट काढायचं केव्हा? कारण आता आमच्याकडे बरेचसे विद्यार्थी एनरोल झालेत, काही नवीन विद्यार्थी फोन करत असतात, सर आम्ही डायरेक्ट येताना कागदपत्र घेऊन येतो, मग आम्हाला फिटनेसचा फॉर्मॅट द्या. तर लक्षात घ्या,
तुम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या साधारण आठवडाभर अगोदर हे फिटनेस सर्टिफिकेट काढलं तरी चालतं. फार पूर्वी काढून ठेवणं संयुक्तिक नाही. आता आपल्याला माहिती की साधारण 30 जून पर्यंत कुठलीही प्रोसेस फार होणार नाही. 30 जून नंतर रिझल्ट येईल, त्यानंतर रिवाईज आपलं हे येतील, आपला रँक वगैरे चेंज होऊ शकतो. त्यानंतर एमसीसीचं नोटिफिकेशन येईल जे ऑल इंडियाच्या संदर्भात राहील. मग त्यानंतर महाराष्ट्राचं नोटिफिकेशन येईल. मग महाराष्ट्राची प्रक्रिया चालू होईल. तर साधारण सांगायचं झालं तर मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट आपल्याला जो आहे तो साधारण आपल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही काढलं तर तुमच्यासाठी जास्त सोयीचं होईल. सो मेडिकल फिटनेस संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न होते विद्यार्थ्यांचे. मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळाली असतील. अजूनही काही आपले प्रश्न मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटच्या बाबतीत असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं का? तर लागतं. ते हँडिकॅप आहेत तर ते त्यांचा पर्टिक्युलर जो काही शरीराचा एखाद्या भागाचा अपंगत्व असेल, दिव्यांग आपण त्याला म्हणूया, ते असू द्या, परंतु तुम्ही ऍडमिशन घ्यायला मेडिकली फिट आहात हे प्रूव्ह करणारं हे सर्टिफिकेट आहे. भलेही बऱ्याचदा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटकडे त्यांचं पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट असेल, तुम्ही अपंग आहात म्हणून तुम्ही मेडिकली ऍडमिशनला फिट नाही आहात असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटच्या संदर्भानं त्यांना हे सर्टिफिकेट सुद्धा लागतं आणि पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांना संबंधित ठिकाणी जाऊन घ्यावं लागणार असतं. तो एक अतिशय महत्वाची अपडेट होती जी आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.